पाससाठी पैसे नाहीत त्याच्यामुळे एका मुलीनं आत्महत्या केली, आपलं जीवन संपवलं. तर दुसरीकडे आई-वडिलांचं छत्र हरपून सुद्धा पालघरमधल्या 12 वर्षाच्या आदिवासी मुलीनं आपल्या आई-वडिलांच्या पश्चात आपल्या लहान भावंडांचा ती सांभाळ करते आणि शिवाय शिक्षण सुद्धा पूर्ण करते. पाहूयात तिची कहाणी. ही आहे अश्विनी भगत. वाडा आणि विक्रमगड या शहरांच्या मधोमध असलेल्या मलवाडा गावातील एका पाड्यावरील छोट्याशा घरात राहते. 2 लहान बहिणी, भाऊ आणि दृष्टीहीन आजीसोबत ती राहते. त्या घराची अवस्था अतिशय दयनीय झालीय. अकरावीला मला पास नव्हता. मानव विकास बस नव्हती इथपर्यंत पोहोचत, म्हणून मला विनोद मुकणे म्हणून ते दर महिन्याला 350 रुपये पासला देत होते. ते पण पीजी हायस्कूलचे शिक्षक आहेत आणि त्यांनीच माझं 11वीचं ॲडमिशन केलं. 10वी मध्ये 60% गुण मिळवल्यानंतर अश्विनीच्या शिक्षणाच्या अपेक्षा उंचावल्या. 6 वर्षांपूर्वी आई वडिलांचं छत्र हरपलं. घराचा गाडा चालवण्यासाठी काकांकडून धान्य मिळतं, त्यावर कसाबसा उदरनिर्वाह होतो. शैक्षणिक शुल्क आणि इतर खर्चांसाठी अश्विनी जवळच्या फार्म हाऊसवर विकेंडला काम करते. मी साईटला मंत्री फॉर्म आहे, तिथे कॉलेज माझं 7 ते 12:30. त्यानंतर मी मोलमजुरी करून घरात जेवढे पैशांची येतील त्याच्यावर मी घर सांभाळते आणि माझ्या भावांना पण मला शिकवायचं होतं, म्हणून मी जिद्द ठेवली आणि मला पण पुढे शिकायचं आहे. घरखर्च आणि स्वतःचं शिक्षण बघणाऱ्या अश्विनीच्या लहान भावंडांनाही अश्विनीचा अभिमान आहे. तिच्या भावंडांना तिने आई वडिलांची कमी कधीही भासू दिली नाही, तर आजीलाही मुलाची आणि सुनेची कमतरता लक्षात येऊ दिली नाही. आणि माझे आई वडील वारल्यापासून माझी मोठी बहीणच सगळं करते. ती आई वडिलांसारखी माया देते आणि काही कमी पडलं तर ती स्वतः काम करते आणि आम्हाला पुरवते. माझे नाते हे ते सांभाळतात. तुम्हाला दिसत नाही का? मला अक्षरात दिसत नाही. 12 वर्षे झाली मला दिसत नाही. लहान पोरं असताना माझी परिस्थिती अशी आली ना, पोरांचं शिक्षणाचं आजूबाजू इथे फॉर्म आहे त्याच्यात काम करते आणि पोरांचा सांभाळ करते, माझा सांभाळ करते. मला स्वयंपाक करून सगळं व्यवस्थित टायमाला मला खाणं देते. अश्विनीला शिकून खूप मोठं व्हायचंय, तर भावंडांनाही मोठं करायचंय. त्यासाठी तिची झुंज सुरू आहे. राज्यात अनेक ठिकाणी नैराश्यातून आत्महत्येचे प्रकार घडत असताना पालघरमधील ग्रामीण आणि अतिदुर्गम भागातील हा तरुणीचा ध्यास सगळ्यांसाठीच एक प्रकाशाचा किरण आहे. राहुल पाटील, जय महाराष्ट्र, पालघर.